त्यानंतर कुर्तकर मॅडम गेल्या वेळी 2024 ऑगस्टमध्ये इथून गेल्या. त्यानंतर त्याच्या आधी खरं मे 2024 मध्ये वंजारी मॅडम या शाळेमध्ये हजर झाल्या. तर वयाने लहान आहेत, माझ्या मुलीसारख्याच त्या आहेत आणि त्या सुद्धा नवीन लग्न झाल्याने नवीनच त्या ठिकाणी हजर झालेल्या होत्या. पण त्याही आमच्यामध्ये छान प्रकारे काय झाल्या, रुळल्या. त्यानंतर कुर्तकर मॅडम गेल्यानंतर काळेल सर सुद्धा या ठिकाणी आले आणि काळेल सर सुरुवातीला कमी बोलायचे, म्हणजे जेवढं बोलायचे म्हणजे विचारलं तेवढंच बोलायचे. पण त्यानंतर आमचं हे शाळेचं वातावरण, हा जो परिवार आहे तो एवढा चांगला आहे की त्या कुटुंब प्रमुख म्हणून या कुबल सरांनी सुद्धा आम्हाला खूप समजावून घेतलं, मार्गदर्शन केलं आणि कुटुंब प्रमुखाची जबाबदारी अगदी उत्तम रीतीने त्यांनी सांभाळलेली आहे. त्यानंतर कामगिरी शिक्षक म्हणून आपल्याकडे आलेले यादव सर हे सुद्धा अतिशय हुशार आहेत आणि दिवसभर ते मुलांना स्कॉलरशिपचं सुद्धा घेत. पण आता कुठेही आता एवढा विषय आला, मी माझ्याकडे गेल्या वर्षी 1 वर्ष माझ्याकडे इथून याच्या अगोदर पहिली आणि दुसरीचाच वर्ग होता, फक्त 1 वर्ष माझ्याकडे 5वीचा वर्ग होता. पण मी मान्य करते मी कुठेतरी कमी पडले असेल. पालकांमध्ये विनंती आहे, आमच्या शाळेमध्ये मूल असतं त्याच्यापेक्षा जास्त वेळ पालकांबरोबर असतं. आता काय झालं, माझ्या वर्गामध्ये मी सांगते, पालक ते उपस्थित आहेत. इयत्ता दुसरीमध्ये पहिलीची माझी मुलं सगळी आता ही नवीनच आहे. दुसरीमध्ये यश ढाकरस आणि मैथिली टक्के एवढ्या टॉप आहेत मुलंही, की त्यांना माझं ते त्या पहिल्या सत्रामध्ये जे व्हायला हवं ते पूर्ण होऊन मी त्याला ती 2 मुलं पुढे आहेत, मग त्यांना का थांबून ठेवायचं आहे म्हणून त्यांना मी पुढचं सुद्धा शिकवलेलं आहे. आता ऋग्वेद सुतार हा मुलगा आहे, तर मी बऱ्याच वेळा त्याला फोन लावला. त्या मुलाला तो मोबाईल वापरतो. मी परवा तुम्हाला वाईट वाटलं असेल, तो शाळेत येत नव्हता. मी ज्यावेळी त्याला फोन लावला त्यावेळी त्यानेच फोन उचलला. पालक म्हणाले त्याला बरं नाही, ठीक आहे. मग त्यांना म्हटलं, अरे तुला पालक फोन देतात, मोबाईल देतात का? तर नाही, तर मी स्वतःच घेतो. मग मी त्या पालकांना, तुम्हाला मी फोन लावला होता म्हणजे सुतारकांना, मग त्यांना सांगितलं की मी तुम्हाला विनंती करते की आता मोबाईलची गरज नाही, कारण ह्या मोबाईलमुळे मुलं जे अभ्यास करायचं, जे बघायचं आहे ते न बघता दुसरीकडेच काय होत आहे ते बघतायत. आणि मोबाईलमध्ये तुम्ही युट्यूब उघडलात की आपल्याला हवं ते येत नाही, ते काय नको ते सुद्धा येतं. पण मुलांना हे कळत नाहीये की आपल्याला काय घ्यायचंय, आपण काय बघायचंय हे. त्याच्यासाठी म्हणून मी पालकांना विनंती केलेली, त्यांना हात जोडून लक्षात त्यांनी म्हटलं तुम्हाला पाया पडते, पण तुम्ही याच्या पुढे त्याला मोबाईल देऊ नका. झाला होता सर मला तुमच्या शिकवलं, झाला होता. मला पण सर बोलल्या होते तो मुलगा असाच बसतोय मोबाईल बघून बघून तो मुलगा आहे चांगला आहे.